सचिन पिळगावकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक आहेत. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली. सचिन पिळगावकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती आणि हळूहळू ही आवड त्यांच्या आयुष्याचा भाग बनली. केवळ 5 वर्षांची असताना त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. 1962 मध्ये आलेल्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली. या चित्रपटातील त्यांच्या सहज आणि सुलभ अभिनयाने प्रेक्षकांवर खोल छाप पाडली आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव गाजू लागले. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही बालकलाकार म्हणून काम केले. सचिन यांचे कुटुंब मध्यमवर्गीय असले तरी त्यांनी कठीण परिस्थितीतही आपल्या अभिनय स्वप्नांचा पाठपुरावा केला. लहानपणापासूनच त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे, नैसर्गिक अभिनयामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. 1972 मध्ये आलेल्या अमर प्रेम या चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरही त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करत प्रेक्षकांना आपला अभिनय कौशल्याने मंत्रमुग्ध केले. बालपणीच त्यांनी आपली अभिनय क्षमता सिद्ध केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांतील निरागस अभिनय आणि सुलभ संवाद थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. किशोरवयीन भूमिकांमध्येही त्यांची सहजता आणि प्रतिभा लक्षवेधी ठरली. 1975 मध्ये आलेल्या शोले या चित्रपटात त्यांनी जेवढी भूमिका केली, त्यातून त्यांना अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अंखियों के झरोखों से 1978, सत्ते पे सत्ता 1982 आणि नदिया के पार 1982 यांसारख्या हिंदी चित्रपटांतून अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयात असलेली सादगी आणि सहजता यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आपलेपणाने पाहू लागले. मराठी चित्रपटसृष्टीतही सचिन पिळगावकर यांनी मोठे योगदान दिले आहे. अशी ही बनवाबनवी, नवरी मिळे नव्याला, बालक पालक, आमच्यासारखे आम्हीच त्यांसारख्या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांवर खोल ठसा उमटवला. विशेषतः अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षक प्रेमाने आठवतात. मराठी सिनेमा क्षेत्रात त्यांनी अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी नवरा माझा नवसाचा आणि इतर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. दूरदर्शनवरील हिंदी मालिका तू तू मैन मैनमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. या मालिकेत त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकरही त्यांच्यासोबत होत्या आणि या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांनी झलक दिखला जा आणि एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा यांसारख्या रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. सचिन पिळगावकर यांचे वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सुप्रिया यांच्याशी त्यांचा विवाह प्रेमविवाह होता. त्यांचा विवाह 1985 साली झाला आणि तेव्हापासून हे जोडपे मराठी व हिंदी सिनेक्षेत्रात आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जाते. सुप्रिया पिळगावकर ह्या सुद्धा एक प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात काम केले आहे. तू तू मैन मै या मालिकेत त्यांनी सचिन यांच्यासोबत काम केले आणि ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली. या मालिकेत त्यांनी नवरा-बायकोच्या भूमिका साकारल्या, ज्या विनोदी आणि मनोरंजक होत्या. त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही मालिका अधिकच लोकप्रिय ठरली. सचिन आणि सुप्रिया यांना श्रिया नावाची एक मुलगी आहे. श्रिया पिळगावकर
ती देखील आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिनेही विविध टीव्ही शो आणि चित्रपटांत काम केले आहे. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता, जो 2004 मध्ये आलेल्या हिट चित्रपट नवरा माझा नवसाचा चा सिक्वेल होता. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला. सचिन पिळगावकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बालकलाकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तसेच मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि विविध भूमिकांमधून प्रेक्षकांवर अमिट छाप सोडली आहे. हा माझा मार्ग एकला या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला होता. अंखियों के झरोखों से आणि नदिया के पार यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आणि त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले. मराठी सिनेमा क्षेत्रात सचिन पिळगावकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशी ही बनवाबनवी, नवरी मिळे नव्याला, बालक पालक, नवरा माझा नवसाचा या लोकप्रिय चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना विविध मराठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विशेषतः अशी ही बनवाबनवी चित्रपटातील त्यांचे पात्र आजही लोकांच्या मनात कोरले गेले आहे. सचिन यांनी केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आपल्या कलागुणांची छाप सोडली आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे, ज्यासाठी त्यांना दिग्दर्शन व निर्मिती पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कला प्रवासाच्या सन्मानार्थ त्यांना अनेक सांस्कृतिक संस्थांकडूनही सन्मानित करण्यात आले आहे. सचिन पिळगावकर यांचे पुरस्कार आणि सन्मान यादी त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा पुरावा आहे. त्यांनी आपल्या कला आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.